पोटदुखी, मासिक पाळी किंवा किडनीशी रिलेटेड काही त्रास आहे का? लैंगिक समस्या सतत जाणवतात का? खूप औषधोपचार, डॉक्टर्स वगैरे सगळं करून झालं, पण काहीच उपयोग होत नाही आहे का? तर कदाचित तुमचं सॅक्रल चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स म्हणजेच असंतुलित असू शकतं. स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या नाभीच्या खाली, पोटाच्या खालच्या भागात असतं. स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स्ड असेल, सक्रिय असेल तर आपण खूप क्रिएटिव्ह असतो. भावनिकदृष्ट्या आपण बॅलन्स्ड असतो आणि बदल सहजपणे स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. आपला आत्मविश्वास चांगला असतो आणि आपण खूप आकर्षक पण लोकांना वाटू शकतो. नातेसंबंध सुधारतात, लैंगिक समस्या जाणवत नाहीत. आणि जर का स्वाधिष्ठान चक्र हे बॅलन्स्ड नसेल, असंतुलित असेल तर मात्र खालच्या पोटात दुखणं, मासिक पाळीचा त्रास, किडनीशी रिलेटेड त्रास, लैंगिक समस्या या सगळ्या समस्या आपल्याला येऊ शकतात. तसंच मनात सतत इन्सिक्युअर्ड फिलिंग असतं, एक गिल्टी फिलिंग असतं, अपराधीपणाची भावना असते, खूपच जास्त आसक्ती किंवा खूपच उदासीनता असे 2 टोकाच्या भावना आपल्या मनात येऊ शकतात. भावनिक असंतुलन आपल्याला पाहायला मिळतं. सगळं काही नीट असून आपल्याला आनंद मिळत नाही आणि एक असुरक्षिततेची भावना सतत आपल्या मनात येत असते. आता हे स्वाधिष्ठान चक्र असंतुलित का होतं? तर बालपणी झालेला एखादा मानसिक आघात, सतत तणाव किंवा चिंता किंवा नातेसंबंधांमधला ताणतणाव, लैंगिक दडपण किंवा कुठलं तरी व्यसन आणि मनातल्या दडपलेल्या भावना जसं राग, अपराधीपणा वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे स्वाधिष्ठान चक्र हे इम्बॅलन्स होतं किंवा असंतुलित होतं. बट गुड न्यूज इज दॅट की आपण स्वाधिष्ठान चक्र हे परत संतुलित नक्कीच करू शकतो आणि ते सुद्धा छोट्या छोट्या सोप्या उपायांनी. जसं की ऑरेंज रंगाची फळं जसं संत्र, पपई, आंबा हे खाणं, गाजर, भोपळा यासारख्या भाज्या खाणं, भरपूर पाणी पिणं, नारळ पाणी पिणं, भुजंगासन, शलभासन आणि पोटात एकदम खोलवर श्वास घेणं, नृत्य, चित्रकला किंवा क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये सहभागी होणं, पाण्याजवळ वेळ घालवणं, स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करणं आणि आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करायला शिकणं, स्वतःवर प्रेम करणं आणि आनंदी व्हायचा प्रयत्न करत राहणं या सर्व गोष्टींमुळे आपण आपलं स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र हे परत संतुलित नक्कीच करू शकतो आणि ह्या सगळ्या आजारांपासून नक्कीच दूर राहू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, ही माहिती जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा आणि तुम्हाला ह्या उपायांनी फरक पडला असेल तर कमेंट पण नक्की करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.